श्री ज्ञानेश्वरी अध्याय 16. मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जीनी विकाशु वंदू आता जो अविद्याराती रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा जेणे विवळतिये सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहाहंतेची अभिसाळे जीव पक्षी लिंग देह कमळाचा पोटी वेचुतया चिद्भ्रमराचा बंदिमुक्षुजयाचा उदैला होय शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडाते विरहवेडी बुद्धिबोधू तया चक्रवाकांचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी जो चिद्गगन भुवन दिवा जेणे पाहालिये पहाटे भेदाची चोर वेळ फिटे रिघती आत्मानुभव वाटे पांथिक योगी जयाचे निविवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांतु फुणगे दीपले जाळीती दांगे संसाराची जयाचा रश्मिपुंजू निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरू मृगजळते जो प्रत्यक बोधाचिया माथया सोहंतेचा मध्यान्ही आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी ते वेळी विश्वस्वप्ना सहिते कोण अन्यथामती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती म्हणवनी अद्वयबोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती किंबहुना ऐसेसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे का प्रकाशे जयाचेनी जो निजधाम व्योमींचा रावो उदैलाची उदैजत खेवो फेडी पूर्वादि दिशांसी ठावो उदो अस्तूचा न दिसणे दिसणे नसी मावळवी दोही झाकिले तै सैंध पालवी काय बहु बोलो ते आघवी उखाची आनी तो अहोरात्रांचा पैलकडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू जो प्रकाश्ये वीण सुरवाडू प्रकाशाचा तया चित्सूर्या श्री निवृत्ती आता नमो म्हणो पुढत पुढती जे बाधका येई जतसे स्तुती बोलाचिया देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येई जे चांगावया जरी स्तव्य बुद्धी सीलया जाईजे का जो सर्वनेणिवा जाणिजे मौनाचिया मिठिया वानिजे काहीच न होनी आणिजे आपण पयाजो तया तुझिया उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेसी पाठी वैखरी विरे तया तू ते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे हे उपसाहावे हि म्हणता उणे अद्वयानंदा परीरंके अमृताचा सागरू देखिलिया पडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुणेरू शाकांचा तया तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा तयाचा हर्ष वेगुचितो घ्यावा उजळो निदिव्य तेजा हातिवा ते भक्तीची पाहावी बाळा उचित जाणणे होये तरी बाळपणची के आहे परी साचची येरी माये म्हणवनी तोषे हा गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगा काय म्हणितले परते सर जी भृगूचा कैसा अपकारू की तो मानूनी प्रियोपचारू तोषे चिना शारंग धरू गुरुत्वासी की आंधारे खतेले अंबर
झाले या दिवसनाथा समोर तेणे तया ते परहासर म्हणितले काई तेवी भेद बुद्धीची तुळे घालून सूर्यश्लेषाचे कांटाळे तुकिलासी ते एकी वेळे उपसाही जोजी जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी वेदादिवाचा वानिलासी जे उपसाहिले तयासी ते आम्हाही करी परी मी आज तुझ्या गुणी लाचावलो अपराधू नगणी भलते करी परी अर्धधणी नुठी कदा मिया गीता येणे नावे तुझे पसायामृत सुहावे वानू लाधलो ते दुणेन थावे दैवलो दैवे माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातलो प्रभू पुण्ये पोशिली असाधारणे तिये तुझे गुणवानणे देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी ते अवदसाची आघवी फेडिली आजी जे गीता येणे नावे नावाणिगी जे अविद्या जिणोनी दाटुगी ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली पै निर्धना घरी वानिवसे महालक्ष्मी येऊनी बैसे तया ते निर्धन ऐसे म्हणो ये काई का अंधकाराचिया ठाया दैवे सूर्यु आलिया तो अंधारूची जगायया प्रकाशुनो हे जया देवाची पाहाता थोरी विश्वपरमाणु ही दशान धरी तो भावाचिये सरोभरी नभेची काई तैसामी गीता वाखाणी हे खपुष्पाची तुरंबणी परी समर्थे तुवा शिरयाणी फेडिली ते म्हणौनी तुझे प्रसादे मी गीता पद्ये अगाधे निरूपीन जी विशदे ज्ञानदेवो म्हणे तरी अध्यायी 15 श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांतु आघवा उगाणिला जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधिरूप अशेषा सद्वैद्ये जैसे दोषा अंगलीना आणि कूटस्थुजो अक्षरू दाविला पुरुष प्रकारू तेणे उपहिताही आकारू चैतन्या केला पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करू निमिष दाविले चोख आत्मतत्व आत्मविषयी आंतुवट साधन जे आंगदट ज्ञान हेही स्पष्ट चावळला म्हणौनी ये अध्यायी निरूप्य नुरेची काही आता गुरुशिष्या दोही स्नेहो लाहणा एवं ये विषयी कीर जाणते बुझावले अपार परिमुमुक्षु इतर साकांक्ष झाले त्यामज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञू तोची सीमा भक्तीचीही ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके तेथे ज्ञानची बहुतेके वानिले तोषे भरूनी प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखतया द्रष्टू आनंद साम्राज्यी पाटू बांधिजे जीवा येवढे या लाठेपणाचा उपावो आनु नाहीची म्हणे देवो हा सम्यक ज्ञानाचा रावो उपायाम माझी ऐसे आत्मजिज्ञासुजे होते तिही तोषलेनी चित्ते आदरे तया ज्ञानाते वोवाळिले जीवे आता आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे म्हणौनी जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रतीती होयना जवनिकी तव योगक्षेमु ज्ञानविखी फुरले चिकी म्हणौनी तेची सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधीन
जालिया वृद्धियत्न घडेल केवी. का उपजोची जे न लाहे, जे उपजले ही आव्हाटा सूये. ते ज्ञानी विरुद्ध काय आहे, हे जाणावे की. मग जाणतया जे विरू, तयाची वाट वाहती करू. ज्ञानाहित तेची विचारू सर्व भावे. ऐसा जिज्ञासु तुम्ही समस्ती, भावो जो धरिला असे चित्ती. तो पुरवावया लक्ष्मीपती, बोलिजेल ज्ञानासी सुजन्म जोडे. आपली विश्रांती ही वरी वाढे, ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी. आणि ज्ञानाचे निकामाकारे, जे रागद्वेषांसी दे थारे. तिये आसुरिये ही घोरे करील रूप. सहज इष्टानिष्ट करणी, दोघीची इया कवतुकिणी. हे नवमाध्यायी उभारणी केली होती. तेथ साऊमा घेयावया उवावो, तव वोडवला आन प्रस्तावो. तरी तया प्रसंगे आता देवो निरूपित असे. तया निरूपणाचे निनावे अध्याय पद 16. लावणी पाहता जाणावे मागिलावरी. परी हे असो आता प्रस्तुती, ज्ञानाच्या हिताहिती. समर्था संपत्ती याची दोन्ही. जे मुमुक्षु मार्गीची बोळावी, जे मोहरात्रीची धर्मदिवी. ते आधी तव दैवी संपत्ती ऐका. जेथ एक एका ते पोखी, ऐसे बहुत पदार्थ येकी. संपादिजती ते लोकी, संपत्ती म्हणजे. ते दैवी सुख संभवी, तेथ दैवगुणे येकोपजीवी. जाली म्हणूनी दैवी संपत्ती हे. श्री भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर् ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. श्री भगवान म्हणाले, भयाचा पूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानाकरिता ध्यानयोगात निरंतर दृढस्थिती आणि सात्विक दान, इंद्रियांचे दमन, भगवान, देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्मांचे आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन पाठन, भगवंतांच्या नामांचे व गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता. आता तयाची दैवगुणा, माझी धुरेचा बैसणा. बैसे तया आकरणा अभय असे. तरी न घालूनी महापुरी, न घेपे बुडणयाची शियारी. कारोगु न गणिजे घरी पथ्याचिया. तैसा कर्मा कर्माचिया मोहरा. उठूने दूनी अहंकारा. संसाराचा दरारा सांडणे येणे. अथवा ऐक्य भावाचे निपैसे. दुजे मानूनी आत्मा ऐसे. भयवार्ता देशे दवडणे जे. पाणी बुडवू ये मिठाते. तव मीठची पाणी आते. तेवी आपण जालेनी अद्वैते. नाशे भय अगा अभय येणे नावे. बोलिजे ते हे जाणावे. सम्यक ज्ञानाचे आघवे धावणे हे. आता सत्वशुद्धी जे म्हणिजे. ते ऐशा चिन्ही जाणिजे. तरी जळे नाविझे राखोंडी जैसी. का पाडिवा वाढी न मगे. अवसे तुटी सांडूनी मागे. माझी अतिसूक्ष्म अंगे चंद्र जैसा राहे. ना तरी वार्षिया नाही मांडिली. ग्रीष्मे नाही सांडिली. माझी निजरूपे निवडली गंगा जैसी. तैसी संकल्प विकल्पाची वोढी. सांडूनी रजतमाची कावडी. भोगिता निज धर्माची आवडी. बुद्धी उरे इंद्रियवर्गी दाखविलिया. विरुद्धा अथवा भलिया. विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. गावा गेलिया वल्लभू.
पतिव्रतेचा विरह क्षोभू भलते सणी हानी लाभू नमनी जेवी तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशिहंता आता आत्मलाभाविखी ज्ञानयोगा माझी एकी जे आपुलिया ठाकी हावे भरे तेथ सगळिये चित्तवृत्ती त्यागू करणे या रीती निष्कामे पूर्णाहुती हुताश जैसी का सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळींची दिधली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी तैसे निर्विकल्पपणे जे योग ज्ञानीचया वृत्तिक होणे तो तिजा गुण म्हणे श्रीकृष्णनाथू आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी जालियाही आर्ताते न वंचणे जे का पत्रपुष्प छाया फळमूळ धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्षु जैसा तैसे मनौनी धनधान्यवरी विद्यमाने आल्या अवसरी श्रांताचिये मनोहारी उपयोगा जाणे तया नाव जाण दान जे मोक्ष निधानाचे अंजन हे असो आईक चिन्ह दमाचे ते तरी विषयेंद्रिया मिळणी करूनी घापे वितुटणी जैसे तोडीजे खड्ग पाणी पारकेया तैसा विषय जातांचा वारा वाजो नेदिजे इंद्रियद्वारा ये बांधोनी प्रत्याहारा हाती वोपी आतुला चित्ताचे अंगवरी प्रवृत्ती पळे परबाहेरी आगी सुईजे दाही ही द्वारी वैराग्याची श्वासोच्छ्वासाहूनी बहुवसे व्रते आचरे खरपुसे वो संतिता रात्री दिवसे नाराणुक जया पै दमु ऐसा म्हणिपे तो हा जाण स्वरूपे यागार्थुही संक्षेपे सांगो ऐक तरी ब्राह्मण करुनी धुरे स्त्रियादिक पैल मेरे माझारी अधिकारे आपुलालेनी जयाजे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेणे यथागम विधी यजिजे जैसा द्विज षट्कर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी की दोही सही सरोभरी निपजे यागू तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परी विषफळाशेचे न घापे माझी आणि मी करता ऐसा भावो नेदिजे देहाचे निद्वारे जावो नावेदाज्ञेसी तरी ठावो होईजे स्वये अर्जुना एवं यज्ञू सर्वत्र जाण साज्ञू कैवल्य मार्गीचा अभिज्ञू सांगाती हा आता चेंडुवे भूमी हाणिजे नभे तो हाता आणिजे की शेती बी विखुरिजे परी पिकी लक्ष ना तरी ठेविले देखावया आदर कीजे दिविया का शाखा फळे यावया सिंपिजे मूळ हे बहु असो आरिसा आपण पे देखावया जैसा पुढत पुढती बहु असा उटिजे प्रीती तैसा वेद प्रतिपाद्यू जो ईश्वरू तो हो आवया लागी गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यासु करणे ते द्विजांसीच ब्रह्मसूत्र येरा स्तोत्र का नाम मंत्र आवर्तविणे पवित्र पावावया तत्व पार्थागा स्वाध्यावो बोलिजे तो हा म्हणे देवो आता तपशब्दाभिप्रावो आईक सांगो तरी दाने सर्वस्व देणे वेचणे ते व्यर्थ करणे जैसे फळो निस्वये सुकणे इंद्रावणी जेवी नाना धूपाचा अग्निप्रवेशू कनकी तुकाचा नाशू पितृपक्षू पोषितार्हासू चंद्राचा जैसा
तैसा स्वरूपाचिया प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा ते चितप अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी दुधी हंसे सूदली चाचू तैसे देह जीवाचिये मिळणी जो उदयजत सूये पाणी तो विवेक अंतःकरणी जागवीजे पाहता आत्मयाकडे बुद्धीचा पैसू साकडे सनिद्र स्वप्न बुडे जागणी जैसे तैसा आत्मपर्यालोचू प्रवर्ते जो साचू तपाचा हा निर्वेचू धनुर्धरा आता बाळाच्या हिती स्तन्य जैसे नाना भूती चैतन्य तैसे प्राणिमात्री सौजन्य आर्जवते अहिंसा सत्यमक्रोधस् त्यागशान्तिरपैशुनम् दयाभूतेष्वलोलुप्त्वम् मार्दवम् ह्रीरचापलम् काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागावणे, कर्मांच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे. आणि जगाचिया सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहाटणे ते अहिंसे रूप जाण आता तीख होऊनी मवाळ जैसे जातीचे मुकुळ कातेज परी शीतळ शशांकाचे शके दाविताची रोगू फेडू आणि जिभे तरी नभे कडू ते वोखदू नाही माघडू उपमा कैची तरी मऊपणे बुबुळे झगडता ही परी नाडळे एरहवी फोडी कोराळे पाणी जैसे तैसे तोडावया संदेह तीख जैसे का लोह श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली ऐको ठाता कौतुके काना तेची निघती मुखे जे साचारिवेचे निबिके ब्रह्मही भेदी किंबहुना प्रियपणे कोणा तेही झकवू नेणे यथार्थ तरी खुपणे नाही कवणा एरहवी गोरी कीर काना गोड परी साचाचा पाखाळी कीड आगीचे करणे उघड परी जळोते साच कानी लागता महुर अर्थे विभांडी जिव्हार तेवाचा नभे सुंदर लावचिपा परी अहिती कोपो निसोप लालनी मऊ जैसे पुष्प तिये मातेचे स्वरूप जैसे का होय तैसे श्रवण सुख चतुर परिणमूनी साचार बोलणे जे अविकार ते सत्य येथे आता घालिता ही पाणी पाषाणी न निघे आणि का मथिलिया लोणी कांजी नेदी त्वचा पाये श्री हाले याही फडे न करी वसंती ही अंबरी न होती फुले नानारंभेचे निही रूपे शुकी नुठिजेची कंदर्पे का भस्मी वन्हीन उद्दीपे घृते हि जेवी तेवीची कुमारू क्रोधे भरे तैसिया मंत्राची बीजाक्षरे तिये निमित्ते हि अपारे मीनलिया परिधातया हि पाया पडता नुठी गतायुपंडुसुता तैसी नुपजे उपजविता क्रोधोर्मिगा अक्रोधत्व ऐसे नावते ये देशे जाण ऐसे श्रीनिवासे म्हणितले तया आता मृत्तिका त्यागे घटू तंतु त्यागे पटू त्याजिजे जे विवटू बीज त्यागे का त्यजूनी भिंती मात्र त्यजिजे आघवेची चित्र
का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळ, नाना जळत्यागे तरंग, वर्षा त्यागे मेघ, त्यजिजती जैसे भोग, धन त्यागे तेवी बुद्धिमंती देही, अहंता सांडूनि पाही, सांडिजे अशेषही संसार जात, तया नाम त्यागू म्हणे तो यज्ञांगू, हे मानुनी सुभगू पार्थुपुसे, आता शांतीचे लिंग ते व्यक्तमज सांग, देवो म्हणती चांग अवधान देई, तरी गिळोनी ज्ञेयाते, ज्ञाता ज्ञानही माघवते, हारपे निरुते ते शांती पैगा, जैसा प्रळयांबूचा उभडू, बुडवुनी विश्वाचा पवाडू, होय आपण पे निबिडू आपणची, मग उगम ओघ सिंधू, हानुरेची व्यवहार भेदू, परिजलैक्याचा बोधू, तोही कवणा, तैसी ज्ञेया देता मिठी, ज्ञातृत्वही पडे पोटी, मग उरे तेची किरीटी, शांतीचे रूप आता कदर्थवीत व्याधी, बळी करणाची आधी, आपपरू न शोधी सद्वैद्यू जैसा, का चिखली रुतली गाये, धडभाकड न पाहे, तो तियेची ग्लानी होये, काला भुला नाना बुडतया ते सकरुणू, न पुसे अंत्यजूका ब्राह्मणू, काढू निराखे प्राणू, हेची जाणे की मायवनी पापिये, उघडी केली विपाये, ते नेसल्या वीण न पाहे, शिष्टू जैसा तैसे अज्ञान प्रमादादिकी, का प्राक्तनहीन सदोखी, निंदत्वाच्या सर्व विखी, खिळिले जे तया आंगिक आपुले, देऊनिया भले, विसरविजती सले, सलती तिये, अगा पुढिलाचा दोखू, करूनी आपुलिये दिठी चोखू, मग घापे अवलोकू, तयावरी जैसा पुजूनी देवो पाहिजे, पेरूनी शेता जाईजे, तोषौनी प्रसादू घेईजे, अतिथीचा तैसे आपुले निगुणे, पुढिलाचे उणे, फेडूनिया पाहणे तयाकडे, वाचूनी न विंधिजे वर्मी, ना तुडविजे अकर्मी, न बोलविजे नामी सदोषितीही, वरी कोणे एके उपाये, पडिले ते उभे होये, तेच कीजे परी घाये, नेदावे वर्मी, पै उत्तमाचिया साठी, नीचमानिजे किरीटी, हे वाचोनी दिठी, दोषु न घेपे, अगा अपैशून्याचे लक्षण, अर्जुना हे पुढे जाण, मोक्षमार्गीचे सुखासन, मुख्य हे गा, आता दया ते ऐसी, पूर्णचंद्रिका जैसी, निवविता न कडसी, साने थोर, तैसे दुःखिताचे शिणणे, हिरता सकण वपणे, उत्तमा धवनेणे विवंचुगा, पैजगी जीवना सारिखे, वस्तु अंगवरी उपखे, परिजाते जीवित राखे, तृणाचेही तैसे पुढिलाचे नितापे, कळवळलिये कृपे, सर्वस्वेसी दिधले हि आपण पे, थोडे चिगमे निम्न भरलिया विणे, पाणी ढळोची नेणे, ते विश्रांता तोषौनी जाणे, सामोरे पै पायी काटा नेहटे, तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे, पुढिलांचेनी का पावो शीतळता लाहे, की ते डोळ्याची लागी होये, तैसे परसुखे जाये सुखावतू, किंबहुना तृषिता लागी, पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखितांचे सेल भागी, जिणे जयाचे तो पुरुषवीर राया, मूर्तिमंत जाण दया, मी उदय जता चितया ऋणिया लाभे, आता सूर्यासी जीवे, अनुसरलिया राजीवे,
परीते तो नशिवे सौरभ्य जैसे का वसंताचिया वाहाणी आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी ते न करी तूची घेणी निघाला तो हे असो महासिद्धीसी लक्ष्मी ही आलिया पाशी परी महाविष्णू जैसी न गणीच ते तैसे ऐहिकींचे का स्वर्गींचे भोग पाईक जालिया इच्छेचे परी भोगावे हे नरुचे मना माझी बहुवे काय कौतुकी जीवनो हे विषयाभिलाखी अलोलुपत्वदशा ठाऊकी जाणते हे आता माशिया जैसे मोहळ जळचरा जेवी जळ का पक्षी या अंतराळ मोकळे हे नातरी बाळको देशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीच्या स्पर्शे मऊ मलया निळू डोळ्या प्रियाची भेटी का पिलिया कुर्मीची दिठी तैसी भूतमात्री राहटी मवाळते स्पर्शे अतिमृदू मुखी घेता सुस्वादू घ्राणासी सुगंधू उजाळू आंगे तो आवडे तेवढा घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमे येता कापूरकी परी महाभूते पोटी वाहे तेवीची परमाणू माझी सामाये या विश्वानुसार होये गगन जैसे काय सांगो ऐसे जिणे जे जगाचे नि जीवे प्राणी तया नाव म्हणे मार्दवमी आता पराजये राजा जैसा कदर्थिजे लाजा किमानिया निस्तेजा निकृष्टास्तव नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आलिया संन्यासी मगलाज होय जैसी उत्तमातया क्षत्रियारणी पळोनी जाणे ते कोण साहे लाजिरवाणे का वैधव्ये पाचारणे महासतिये ते रूपसा उदयेले कुष्ट संभाविता कुटीचे बोट तया लाजा प्राण संकट होय जैसे तैसे औट हातपणे जे शव होऊनी जिणे उपजो उपजो मरणे नावा नावा तिये गर्भमे दमुसे रक्तमूत्र रसे वोतीव होऊनी असे ते लाजिरवाणे हे बहु असो देहपणे नामरूपासी येणे नाही गा लाजिरवाणे तयाहूनी ऐसैसिया अवकळा घेपे शरीराचा कंटाळा ते लाजपै निर्मळा निसुगा गोड आता सूत्रतंतू तुटलिया चेष्टा चिठाके सायखडिया तैसी प्राणजये कर्मेंद्रिया खुंटे गती की मावळलिया दिनकरू सरे किरणांचा प्रसरू तैसा मनोजये प्रकारू ज्ञानेंद्रियांचा एवं मनपवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे ते अचापल्यवर्मे येणे होय तेज क्षमा धृतिशौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवे मभिजातस्य भारत तेज क्षमा धैर्य बाह्यशुद्धी कोणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञानमार्गी दिवसे याची आंगी उणीवनो हे वोखटे मरणा ऐसे तेही आले अग्निप्रवेशे परिप्राणेश्वरोद्देशे नगणीची सती तैसे आत्मनाथाची आधी लावुनी विषयविषाची बाधी धावो आवडे पाणधी शून्याचिये न ठाके निषेधू आड न पडे विधीची भीड नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे ऐसे ईश्वराकडे निज धावे आपसया सहज तया नाव तेज आध्यात्मिकते
आता सर्व ही साहातिया गरिमा गर्वान्नये तेची क्षमा जैसे देहवाहो निरोमा वाहणे नेणे आणि मातलिया इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे यया आघवियांचा चिथोरू एके वेळे आलिया पुरू तरी अगस्त्य का होऊनी धीरू उभा ठाके आकाशी धूमाची रेखा उठिली बहुवा आगळिका ते गिळी येकी झुळुका वारा जेवी तैसे अधिभूताधिदैवा अध्यात्मादि उपद्रवा पातले या पांडवा गिळून निघाली ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी उचलून धैर्याजे चांगावे करी धृती म्हणिपे अवधारी तिये ते गा आता निर्वाळून कनके भरिला गांगे पियूखे तया कलशाचिया सारिखे शौच असे जे आंगी निष्काम आचारू जीवी विवेकु साचारू तो सबाह्य घडला आकारू शुचित्वाचाची का फेडित पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे का जगाचे आंध्य फेडितू श्रियेची राऊळे उघडितू निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे तैसी बांधिली सोडिता बुडाली काढिता साकडी फेडिता आर्ताचिया किंबहुना दिवस राती पुढिलांचे सुख उन्नती आणित स्वार्थी प्रवेशिजे वाचून आपुलिये काजा लागी प्राणिजाताच्या अहित भागी संकल्पाची ही आडवंगी न करणे जे पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी ऐकसिजिया किरीटी ते सांगितले हे दिठी पाहो ये तैसे आणि गंगा शंभूचा माथा पावोनी संकोचे जेवी पार्था तेवी मान्यपणे सर्वथा लाजणे जे ते हे पुढत पुढती अमानित्व जाण सुमती मागा सांगितले से किती ते चिते बोलो एवं इही संविसे ब्रह्मसंपदा हे वसत असे मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थाची नीच नवी निर्विण्ण सगरांची दैवी गंगाची आली की गुणकुसुमांची माळा हे घेऊनी मुक्तिबाळा वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवसीत असे की संविसे गुणज्योती इही उजळूनी आरती गीता आत्मया निजपती नीरांजना आली उगळीते निर्मळे गुण इयेची मुक्ता फळे दैवी शुक्ती कळे गीतार्णवींची काय बहुमानु ऐसी अभिव्यक्ती ये अपैसी केले दैवी गुणराशी संपत्तीरूप आता दुःखाची आंतुवट वेली दोषकाट्यांची जरी भरली तरी निजाभिधानी घाली आसुरी ते पैत्याज्य त्यजावया लागी जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐका ते चांगी श्रोत्रशक्ती तरी नरकव्यथा थोरी आणावया दोषी घोरी मेळू केला ते आसुरी संपत्ती हे नाना विषवर्गू एकवटू तया नाव जैसा बासटू आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा तैसा दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानञ्चाभिजातस्य पार्थसंपदमासुरीम्। हे पार्था, ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत। तरी तयाची असुरा दोषांमाजी जया वीरा वाडपणाचा डांगोरा तो दंभू ऐसा
जैसी आपुली जननी नग्नदा विलिया जनी ते तीर्थची परीपतनी कारण होय का विद्या गुरुपदिष्टा बोभाइलिया चोहटा इष्टदा परी अनिष्टा हेतु होती पै आंगे बुडता महापुरी जे वेगे काढी पैलतीरी ते नावची बांधिलिया शिरी बुडवी जैसी कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता तरी अन्नची पंडुसुता होय विष तैसा दृष्टा दृष्टाचा सखा धर्मु जाला तो फोकारी जे देखा तरी तारिता तोची दोखा लागी होय म्हणूनी वाचेचा चौबारा घातलिया धर्माचा पसारा धर्मूची तो अधर्मु होय वीरा तो दंभु जाणे आता मूर्खाची जिभे अक्षरांचा आंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे नरिझे जैसा कामादुरी लोकांचा घोडा गजपती ही मानी थोडा का काटिये वरिल्या सरडा स्वर्गुही नीच तृणाचेनि इंधने आगी धावे गगने थिल्लर बळे मीने नगणिजे सिंधू तैसा माझे स्त्रियाधने विद्यास्तुती बहुतमाने एके दिवसीचे निपरान्ने अल्पकू जैसा अभ्रच्छायेचिया जोडी निदैवू घर मोडी मृगांबु देखो निफोडी पाणी आडे मूर्ख किंबहुना ऐसेसे उतणे जे संपत्ती मिसे तो दरपुगा अनारिसे न बोले घेई आणि जगावेदी विश्वासू आणि विश्वासी पूज्य ईशू जगी एक तेजसू सूर्यचिहा जगस्पृहे आस्पद एक सार्वभौमपद न मरणे निर्विवाद जगा पढिये म्हणूनी जग उत्साहे याते वानू जाये की ते आई कोणी मत्सरू वाहे फुगो लागे म्हणे ईश्वरा ते खाये तया वेदा विषसूये गौरवा माझी त्राये भंगीत असे पतंगा नावडे ज्योती खद्योता भानूची खंती काटिटी भेने आपापती वैरी केला तैसा अभिमानाचे निमोहे ईश्वराचे नामही न साहे वेदाते म्हणे मजहे सवती जाली ऐसा मान्यतेचा पुष्टगंडू तो अभिमानी परमलंडू रौरवाचा रूढू मार्गुची पै आणि पुढिलांचे सुख देखणियाचे होय मिख चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती शीतळाची भेटी तातला तेली आगी उठी चंद्रू देखोनी जळे पोटी कोल्हा जैसा विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला देखोनी सवळे पापिया फुटती डोळे डुडुळाचे जगाची सुख पहाट चोरा मरणाहून निकृष्ट दुधाचे काळकूट होय व्याळी अगाधे समुद्र जळे प्राशिता अधिक जळे वडवाग्नी न मिळे शांती कही तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढिलांची दैवे तव तव रोषु दुणावे क्रोधुतो जाण आणि मन सर्पाची कुटी डोळे नाराचाची सुटी बोलणे ते वृष्टी इंगळांची ये रजे क्रियाजात ते तिखयाचे करवत ऐसे सबाह्य खसासित जयाचे गा तो मनुष्यात अधमू जाण पारुष्याचे अवतरण आता आईक खूण अज्ञानाची तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडू नेणे पाषाणू जैसा का रात्री आणि दिवसा जात्यंधुतो आगी उठिला आरोगणे जैसा खाद्या खाद्य न म्हणे का परिसा पाडू नेणे सोनया लोहा ना तरी ते नानारसी रिघोनी दर्वी जैसी परीरस स्वादासी
चाखो नेणे कावारा जैसा पारखी नभे चिगा मार्गा मार्ग विखी तैसे कृत्या कृत्य विवेकी अंधपणजे हे चोख हे मैळ ऐसे नेणोनिया बाळ देखे ते केवळ मुखीची घाली तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनी खाता बुद्धी चेष्टे कडू मधुर न वाटे ऐसी जे दशा तिये नाम अज्ञान या बोला नाही आन एवं साही दोषांचे चिन्ह सांगितले इहीच साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी जैसे थोर विषय सुभगे अंगी अंगसाने का तिघा वन्हीच्या पांती पाहता थोडे ठाय गमती परी विश्व ही प्राणाहुती करून पुरे धातया हि गेलिया शरण त्रिदोषी न चुके मरण तया तिहींची दुणी जाण साही दोष हे इही साही दोषी संपूर्णी जाली येची उभारणी म्हणौनी आसुरी उणी संपदा नभे परी क्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी कायेती निंदका पासी अशेष पापे मरणाराचे आंग पडिघाती अवघेची रोग काकुमुहूर्ती दुर्योग एकवटती विश्वासला आतुडवीजे चोरा शिणला सुईजे महापुरा तैसे दोषी इही नरा अनिष्टकीजे का आयुष्य जातीये वेळे शेळिये सातवे उळी मिळे तैसे साही दोष सगळे जोडती तया मोक्ष मार्गाकडे जैयांचा आंबुखा पडे तै न निघे म्हणूनी बुडे संसारी तो अधमा योनींच्या पाऊटी उतरत जो किरीटी स्थावरा ही तळवटी बैसणे घे हे असो तयाच्या ठाई मिळो निसाही दोषी इही आसुरी संपत्ती पाही वाढविजे ऐसिया या दोनी संपदा प्रसिद्धा जनी सांगितलिया चिन्ही वेगळाल्या दैवी संपद्विमोक्षाय निबंधायासुरी मता मा शुचः संपदं दैवी मभिजातोऽसि पांडव दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे. म्हणून हे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्मला आहेस. या दोन्हीन माझी पहिली दैवी जे म्हणितली ते मोक्ष सूर्ये पाहली उखाची जाण येरी जे दुसरी संपत्तिका आसुरी ते मोहलोहाची खरी साखळी जीवा परी हे आईको निझणे भयघेसी हो मने काय रात्रीचा दिने धाकुधरिजे हे आसुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया जो साही दोषायया आश्रयो होये तू तव पांडवा सांगितले या दैवा गुणनिधी बरवा जन्मलासी म्हणूनी पार्था तू या दैवी संपत्ती स्वामिया होऊनी यावे उवाया कैवल्याचिया द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. हे अर्जुना, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत, एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. त्यांपैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले. आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर ऐक. आणि दैवा आसुरा संपत्तिवंता नरा अनादिसिद्ध उजगरा राहाटीचा आहे जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी दिवसा सुव्यवहारी मनुष्यादिकी तैसिया आपुलालिया राहाटी वर्तती दोन्ही सृष्टी
दैवी आणि किरीटी आसुरी येथ तेवींची विस्तारुनी दैवी ज्ञानकथनादि प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली आता असुरी जे सृष्टी तेथींची उपलऊ गोठी अवधानाची दिठी दे पानिकी तरी वाद्ये वीण नादू नेदी कवणाही साधू का अपुष्पी मकरंदू नलभे जैसा तैसी प्रकृती हे आसुर एकलीनो हे गोचर जव एकाधे शरीर माल्हातीना मग आविष्करला लाकुडे पावकू जैसा जोडे तैसी प्राणी देही सापडे आटोपली हे ते वेळी जे वाढी ऊसा तेची आतुला रसा देहाकारू होय तैसा प्राणियांचा आता तयाची प्राणिया रूप करू धनंजया घडले जे आसुरिया दोषवृंदी प्रवृत्तिंच निवृत्तिंच जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते। आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही। तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती या जाणणे याची राती तयाचे मन निगणेया आणि प्रवेशा चित्तनेदी तू आवेशा कोशकिटू जैसा जाचिन्नला पै का दिधले मागुती येईल की न ये हे पुढील न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही नेणिजती आसुरी जनी आणि शौचते स्वप्नी देखती नाते काळीमा सांडील कोळसा वरी चोखी होईल वायसा राक्षसही मांसा विटोषके परी आसुरा प्राणिया शौचनाही धनंजया पवित्रत्व जेवी भांडिया मद्याचिया वाढविती विधीची आस का पाहाती वडिलांची वास आचाराची भाष नेणती चिते जैसे चरणे शेळियेचे का धावणे वारियाचे जाळणे आगीचे भलते उते तैसे पुढा सूनी स्वैर आचरती ते गा आसुर सत्ये सिकीर वैर सदाचितया जरी नांगिया आपुलिया विंचू करी गुदगुलिया तरी साचा बोली बोलिया बोलती ते अपानाचे नितोंडे जरी सुगंधा येणे घडे तरी सत्यतया जोडे आसुराते ऐसे ते न करिता काही आंगेची वोखटे पाही आता बोलती ते नवाई सांगी जैल एरहवी करे याच्या ठाई चांग ते तयासी कैसे नीट आंग तैसा आसुरांचा प्रसंग प्रसंगे परिस उधवणीचे जेवी तोंड उगळी धुवाचे उभड हे जाणीजे तेवी उघड सांगो ते बोल असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्पर संभूतम् किमन्यत् कामहेतुकम्। ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगांतून उत्पन्न झाले आहे, म्हणूनच केवळ काम हेच त्याचे कारण आहे, त्याशिवाय दुसरे काय आहे। तरी विश्व हा अनादि ठावो येथ नियंता ईश्वर रावो चावडिये न्यावो अन्यावो निवडी वेदू वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे संन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जिये ऐसी हे विश्व व्यवस्था अनादिजे पार्था येते म्हणती ते वृथा अवघेची हे यज्ञमूढ ठकिले यागी
देवपिसे प्रतिमालिंगी नागवले भगवे योगी समाधिभ्रमे येथ आपुले निबळे भोगिजे जे जे वेटाळे हे वाचोनिके वेगळे पुण्य आहे ना अशक्तपणे आंगिके वेगळ वेटाळी नटके ऐसा गादिजे वीण विषय सुखे तेची पाप प्राण घेपती संपन्नाचे ते पाप जरी साचे तरी सर्वस्व हाता ये तयांचे हे पुण्य फळकी बळी अबळा ते खाय हेची बाधित जरी होय तरी मासया कान होय निसंतान आणि कुळे शोधून दोन्ही कुमारेची शुभ लग्नी मेळवी जती प्रजा साधनी हे तुजरी तरी पशुपक्षादि जाती जयामिती नाही संतती तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले चोरियेचे धन आले तरी ते कोणासी विष झाले वालभे परद्वार केले कोढी कोणी होय म्हणूनी देवो गोसावी तो धर्मा धर्मु भोगवी आणि परत्राच्या गावी करी तो भोगी परी परत्र ना देवो न दिसे म्हणूनी ते वावो आणि करता निमे माठावो भोग्यासी कवणू येथ उर्वशिया इंद्रसुखी जैसा का स्वर्गलोकी तैसाची कृमीही नरकी लोळतू श्लाघे म्हणूनी नरक स्वर्गू नभे पाप पुण्य भागू जे दोही ठाई सुख भोगू कामाचा चितो या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती तेथ जन्मे आघवे जग आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठी परस्पर द्वेषे कामचिनाशी एवं कामा वाचूनि काही जगा मूळची आन नाही ऐसे बोलती पाही आसुरगाते आता असो हे किडाळ बोली न करू पघळ सांगताची सफोल होतसे वाचा एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माण क्षयाय जगतो हिताः. या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव भ्रष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. आणि ईश्वराची या खंती नुसधियाची करीती चाथी हेही नाही चित्ती निश्चयो एकु किंबहुना उघड आंगी भरुनिया पाखांड नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी ते वेळी स्वर्गालागी आदरू कानरकाचा अडदरू या वासनांचा अंकुरू जळोनी गेला मग केवळ ये देह खोडा अमेध्योदकाचा बुडबुडा विषयपंकी सुहाडा बुडालेगा जै आटावे होती जळचर तै डोही मिळती ढीवर कापडावे होय शरीर तै रोगा उदयो उदय जणे केतूचे जैसे विश्वा अनिष्टोद्देशे जन्मती ते तैसे लोका आटू विरुढलिया अशुभ फुटती तैते कोंभ पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते आणि मागा पुढा जाळणे वाचून आगी काही नेणे तैसे विरुद्धची एक करणे भलते या परी ते चिगा करणे आदरिती संभ्रमे जेणे तो आईक पार्था म्हणे श्रीनिवासू काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्रहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. ते दंभ मान आणि मदानी युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. तरी जाळ पाणीये न भरे आगी इंधन न पुरे तया दुर्भरांची ये धुरे
भुकाळू जो तया कामाचा बोलावा जीवी धरूनी पांडवा दंभमानाचा मेळावा मेळविती मातलिया कुंजरा आगळी जाली मदिरा तैसा मदाचा ताठा तव जरा चढता अंगी आणि आग्रहा तो चिठावो वरी मौढ्या ऐसा सावावो मग काय वानू निर्वाहो निश्चयाचा जिही परोपताप उघडे परावा जीव रगडे तिही कर्मी होऊनी गाढे जन्मवृत्ती मग आपुले केले फोकारिती आणि जगाते धिक्कारिती दाही दिशी पसरिती स्पृहा जाळ ऐसे निगा आटोपे थोरिये आणती पापे धर्मधेनु खुरपे सुटले जैसे चिंताम परिमेयांच प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः. तसेच ते आमरणांत असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले विषयभोग भोगण्यात तत्पर असलेले हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात. याची एका आयती तयाची या कर्म प्रवृत्ती आणि जिणिया ही परवती वाहती चिंता पाताळाहून निम्न जिये उंचिये साने गगन जे पाहाता त्रिभुवन अणुहीनो हे ते योगपटाची मवणी जीवी अनियम चिंतवणी जे सांडू नेणे मरणी वल्लभा जैसी तैसी चिंता अपार वाढविती निरंतर जीवी सूनी असार विषयादिक स्त्रिया गाईले ऐकावे स्त्री रूप डोळा देखावे सर्वेंद्रियी आलिंगावे स्त्रिये तेची कुरवंडी कीजे अमृते ऐसे सुख स्त्रिये परवते नाहीची म्हणवनी चित्ते निश्चयो केला मग तयाची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्विभागा परवतेही आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थ मन्यायेनार्थसञ्चयान्. शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य कामक्रोधात बुडून जाऊन विषयभोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात. आमिष कवळू थोरी आशा न विचारिता गिळी मासा तैसे कीजे विषयाशा तया सिगा वांछित तव न पवती मग कोरडियेची आशेची संतती वाढवू होती कोशकिडे आणि पसरिला अभिलाषू अपूर्ण होय तोचिद्वेषू एवं कामक्रोधाहुनी अधिकू पुरुषार्थुनाही दिहा खोलणे रात्री जागोवा ठाणांतरिया जैसा पांडवा अहोरात्री ही विसावा भेटे चिना तैसे उंचवनी लोटिले कामे नेहटती क्रोधाचिये ढेमे तरी रागद्वेष प्रेमे नमाती केही तेवीची जीवीची या हावा विषयवासनांचा मेळावा केला तरी भोगावा अर्थे कीना म्हणवनी भोगावया जोगा पुरता अर्थुपैगा आणावया जगा झोंबती सैरा एका ते साधूनी मारिती एकाची सर्वस्वे हरिती एका लागी उभारिती अपाय यंत्रे पाशिके पोती वागुरा सुणी ससाणे चिकाटी खोंचारा घेऊनी निघती डोंगरा पारधी जैसे ते पोसावया पोट मारूनी प्राणियांचे संघाट आणि ती ऐसे निकृष्ट तेही करीती परप्राण घाते मेळविती वित्ते मिळाल्या चित्ते तोषणे कैसे इदमद्य मया लब्ध मिमं प्राप्से मनोरथम् इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्. ते विचार करतात की
मी आज हे मिळवले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल. म्हणे आजिमिया संपत्ती बहुतेकांचिया, आपुल्या हाती केलिया धन्यू नामी. ऐसा श्लाघो जव जाये, तव मन आणि कही वाहे. सवेची म्हणे पाहे, आणि कांचेही आणू. हे जे तुले असे जोडिले, तयाचे निभांडवले. लाभा घेईन उरले चराचर हे, ऐसे निधना विश्वाचिया. मीची होईन स्वामिया, मग दिठी पडे तया उरो नेदी. असौ मया हतः शत्रुर्हनिस्ये चापराणपि. ईश्वरोऽहमहं भोगी, सिद्धोऽहं बलवान सुखी. या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे. हे मारिले वैरी थोडे, आणि कही साधीन गाढे. मग नांदेन पवाडे एकलाची मी. मग माझी होतील कामारी, तिये वाचून ये रे मारी. किंबहुना चराचरी ईश्वरू तो मी. मी भोग भूमीचा रावो, आजी सर्व सुखासी ठावो. म्हणूनी इंद्रुही वावो, माते पाहुनी. मी मने वाचा देहे, करी ते कैसे नोहे. के मज वाचून आहे आज्ञा सिद्ध आन. तवची बळिया काळू, जवन दिसे मी अतुर्बळू. सुखाचा कीर निखळू, रासिवा मीची. आढ्योऽभिजनवानस्मि, कोऽन्योऽस्ति सदृशो मया. यक्षे दास्यामि मोदिस्य, इत्यज्ञानविमोहिताः. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, दाने देईन, मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले कुबेरू आथिला होये, परी तो नेणे माझी सोये. संपत्ती मज समनभे श्रीनाथाही. माझिया कुळाचा उजाळू, का जाती गोतांचा मेळू. पाहता ब्रह्माही हळू, उणाची दिसे. म्हणूनी मिरविती नावे, वाया ईश्वरादी आघवे. नाही मजसी सरी पावे, ऐसे कोणी. आता लोपला अभिचारू, तया करीन मी जीर्णोद्धारू. प्रतिष्ठीन परमारू या गवरी. माते गाती वानिती, नटनाचे रिझविती. तया देईन मागती, ते वस्तू. माजिरा अन्नपानी, प्रमदांच्या आलिंगनी. मी होईन त्रिभुवनी आनंदाकारू. काय बहु सांगो ऐसे, ते आसुरी प्रकृती पिसे. तुरंबिती असोसे, गगनौळे तिये. अनेक चित्त विभ्रांता, मोहजाल समावृताः. प्रसक्ताः कामभोगेषु, पतन्ति नरकेषु च. अनेक प्रकारांनी भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात. ज्वराचे नि आटोपे, रोगी भलतैसे जल्पे. चावळती संकल्पे, जाणते तैसे. अज्ञान आतले धुळी, म्हणून आशा वाहटुळी. भोवंडी जती अंतराळी, मनोरथांच्या. अनियम आषाढ मेघ, का समुद्रोर्मी अभंग. तैसे कामिती अनेग, अखंड काम. मग पै कामना चितया, जीवी जाल्या वेलरिया. वोरपिली कांटिया, कमळे जैसी. का पाषाणाचिया माथा, हांडी फुटली पार्था. जीवी तैसे सर्वथा, कुटके जाले. तेव्हा चढतिये रजनी, तमाची होय पुरवणी. तैसा मोहो अंतःकरणी, वाढोची लागे. आणि वाढे जव जव मोहो, तव तव विषयी रोहो.
विषयतेथ ठाव पातकासी पापे आपले निथावे जव करीती मेळावे तव जिताची आघवे येती नरका म्हणौनी गा सुमती जे कुमनोरथा पाळिती ते आसुर येती वस्ती तया ठाया जेथ असी पत्र तरुवर खदिरांगाराचे डोंगर तातला तेली सागर उतताती जेथ यातनांची श्रेणी हे नित्य नवी यम जाचणी पडती तिये दारुणी नरकलोकी ऐसे नरकाची ये शेले भागी जे जे जन्मले तेही देखो भुलले यजिती यागी एर्हवी यागादिक क्रिया आहाण तेची धनंजया परी विफळती आचरोनिया नाटकी जैसे वल्लभाचिया उजरिया आपणया प्रती कुस्त्रिया जोडोनी तोषिती जैसिया अहेवपणे आत्मसंभाविता स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम् ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात. तैसे आपणया आपण मानिता महंतपण फुगती असाधारण गर्वे तेणे मग लेवो नेणती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळाराशी तैसे आपुलिये बरवे आपणची रिझता जीवे तृणाही हुनी आघवे मानिती नीच वरी धनाचिया मदिरा माजूनी धनुर्धरा कृत्याकृत्य विचारा सवते केले जया आंगी आयती ऐसी तेथ यज्ञाची गोठी कायसी तरी काय काय पिसी न करीती गा म्हणौनी कोणे एके वेळे मौढ्य मद्याचे निबळे यागाची ही टवाळे आदरिती ना कुंड मंडप वेदी ना उचित साधन समृद्धी आणि तयांसी तव विधी द्वंद्वची सदा देवा ब्राह्मणाचे निनावे आडवारे नाही नोहावे ऐसे आथी तेथ यावे लागे कवणा पै वासरुवाचा भोकसा गायी पुढे ठेवून जैसा उगाणा घेती क्षीर रसा बुद्धिवंत तैसे यागाचे निनावे जगवाऊनी हावे नागविती आघवे अहेरावारी ऐशा काही आपुलिया होमिती जे उजरिया तेणे कामिती प्राणिया सर्वनाशू अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विष्यन्तोऽभ्यसूयकाः. ते अहंकार बळ घमेंड कामना आणि क्रोधादिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. मग पुढा भेरी निशाण लावूनी ते दीक्षितपण जगी फोकारिती आपण वावो वावो तेव्हा महत्वे तेणे अधमा गर्वा चढे महिमा जैसे लेवे दिधले तमा काजळाचे तैसे मौढ्य घणावे औद्धत्य उंचावे अहंकारू दुणावे अविवेकुही मग दुजयाची भाष नुरवावया निशेष बळियेपणा अधिक होय बळ ऐसा अहंकार बळा जालिया एक वळा दर्पसागरू मर्याद वेळा सांडूनी उते मग वो संडिले निदर्पे कामाही पित्त कुरुपे तया धगी सैंध पळिपे क्रोधाग्नितो तेथ उन्हाळा आगी खरमरा तेला तुपाचिया कोठारा
लागला आणि वारा सुटला जैसा, तैसा अहंकारू बळा आला, दर्पू काम क्रोधी गूढला, या दोहींचा मेळू झाला जयांच्या ठाई, ते आपुलिया सवेशा, मग कोणी कोणी हिंसा, या प्राणिया ते वीरेशा, न साधिती गा, पहिले तव धनुर्धरा, आपुलिया मांसरुधिरा, वेचू करीती अभिचारा लागोनिया, तेथ जाळीती जिये देहे, या माझी जो मी आहे, तया आत्मया मज घाये वाजती ते, आणि अभिचारकी तिही, उपद्रविजे जे तुले काही, तेथ चैतन्य मी पाही सीणू पावे, आणि अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे, तया टाकिती इटाळे पैशून्याची, सती आणि सत्पुरुष दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासी जे, का भक्तहन महात्मे, ये माझी निजाची धामे, निर्वाळली होम धर्मे श्रौतादिकी, तया द्वेषाचे निकाळकुटे, बासटोनी तिखटे, कुबोलांची सदटे सूतिकांडे, तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान्, क्षिपाम्यजश्रमशुभा नासुरेष्वेव योनिषु. त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार असुरी योनींतच टाकतो. ऐसे आघवाची परी प्रवर्तले माझ्या वैरी, तया पापिया जे मी करी ते ऐकपा, तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन रुसती जे जगा, ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी, जे क्लेश गावीचा उकरडा भवपुरीचा पानवडा, ते तमोयोनी तया मूढा वृत्तीची दे, मग आहाराचे निनावे तृणही जेथ नुगवे, ते व्याघ्र वृश्चिक आडवे तैसिये करी, तेथ क्षुधा दुःखे बहुते तोडून खाती आपण याते, मरमरो मागुते होतची असती, का आपुला गरळ जाळी जाळीती अंगाची पेंदळी, ते सर्पची करी बिळी निरुंधला, परी घेतला श्वासुघापे, ये तुले नहीं मापे, विसावा तया नाटोपे दुर्जनांसी, ऐसे निकल्पाचिया कोडी गणिताही संख्या थोडी, ते तुला वेळू न काढी क्लेशौनी तया, तरी तयांसी जेथ जाणे तेथींचे हे पहिले पेणे, ते पावोनी ये रे दारुणे न होती दुःखे. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि, माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. हे अर्जुना, ते मूढ मला प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी योनींतच जन्मतात, उलट त्याहूनही अति नीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात. हा ठायवरी संपत्ती ते आसुरी, अधोगती अवधारी जोडिली तिही, पाठी व्याघ्रादि तामसा, योनी तो अळुमाळू ऐसा, देहाधाराचा उसासा आथी जोही, तोही मी वोल्हावा हिरे, मग तमची होती एकसरे, जेथ गेले आंधारे काळवंडैजे, जयांची पापा चिळसी नरक घेती विवसी, क्षीण जाय मूर्छी सिणे जेणे, मळुजेणे मैळे तापुजेणे पोळे, जयाचे निनावे सळे महाभय, पापा जयाचा कंटाळा उपजे अमंगळ अमंगळा, विटाळूही विटाळा बिहे जया, ऐसे विश्वाचे या वोखटे या, अधमजे धनंजया, ते होती भोगुनिया तामसा योनी,
आहा सांगता वाचारडे आठविता मन खिरडे कटारे मूर्खी केवढे जोडिले निरय कायिसया ते आसुर संपत्ती पोषिती वाऊर जिया दिधले घोर पतन ऐसे म्हणवनी तुवा धनुर्धरा नोहा वेगातिया मोहरा जेऊता वासु आसुरा संपत्तिवंता आणि दंभादि दोष साही हे संपूर्ण जयांच्या ठाई ते त्यजावे हे काई म्हणो कीर त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत्. काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत, म्हणून त्या तिहींचा त्याग करावा. परी काम क्रोध लोभ या तिहींचे ही थोंब ठावे तेथे अशुभ पिकले जाण सर्व दुःखी आपुलिया दर्शना धनंजया पाढाऊ हे भलतया दिधले आहाती का पापिया नरक भोगी सुवावया लागी जगी पातकांची दाटुगी सभाची हे ते रौरवगा तव चिवरी आईकी जती पटांतरी जवहे तिन्ही अंतरी उठतीना अपायतिही आसलग यातना इही सवंग हाणी हाणी नोहे हे तिघ हे चिहाणी काय बहु बोलो सुभटा सांगितलिया निकृष्टा नरकाचा दारवंटा त्रिशंकुहा या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा तो निरयपुरीची सभा सन्मानु पावे म्हणवनी पुढत पुढती किरीटी हे कामादि दोष त्रिपुटी त्यजावीची गावोखटी आघवा विषयी. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परांगतिं. हे अर्जुना, या 3 नरकाच्या दारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो, त्याने तो परमगती मिळवतो, अर्थात मला येऊन मिळतो. धर्मादिका चौही आंतू पुरुषार्थाची तैची मातू करावी जै संघातू सांडीलहा हे तिन्ही जीवी जव जागती तववरी निकियाची प्राप्ती हे माझे कान नाईकती देवो ही म्हणे जया आपण पे पढिये आत्मनाशा जो बिहे तेणे न धरावी हे सोये सावधू होईजे पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाही आंगवण काजियावया जेवण काळकूटाचे इही काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी म्हणवनी ठावो चिपुसी ययाचा गा जै कही अवचटे हे तिकडी साखळ तुटे तै सुखे आपुलिये वाटे चालो लाभे त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय तैसा कामादिकी तिघी सांडिला सुख पावो निजगी संगुला हे मोक्ष मार्गी सज्जनांचा मग सत्संगे प्रबळे सच्छास्त्राचे निबळे जन्म मृत्यूची निमाळे निस्तरे राणे ते वेळी आत्मानंदे आघवे जे सदा वसते बरवे ते तैसेची पाटण पावे गुरुकृपेचे तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तये खेवी आटे डिंडिमा सांसारिक हे ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करून ठाके उभा तोची एवढिया लाभा गोसावी होय यशास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतिम्.
जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. नाहे नावडोनी काही कामादिकांच्या चिठाई, दाटिली जेणे डोई आत्मचोरे. जो जगी समान सकृपू हिताहित दाविता दीपू, तो अमान्यू केला बापू वेदू जेणे. न धरीची विधीची भीड न करीची आपली चाड, वाढवीत गेला कोड इंद्रियांचे. काम क्रोध लोभांची कास न सोडीच पाळिली भाष, स्वैराचाराचे असोस वळघला रान. तो सुटकेची या वाहिनी मग पिवो न लाहे पाणी, स्वप्नी ही ते कहाणी दुरीची तया. आणि परत्र तव जाये हे कीरतया आहे, परी ऐहिकही न लाहे भोग भोगू. तरी माशा लागी भुलला ब्राह्मण पाण बुडारी घाला, की तेथही पावला नास्तिकवादू. तैसे विषयांचे निकोडे जेणे परत्रा केले उबडे, तव तोची आणिकीकडे मरणे नेला. एवं परत्र ना स्वर्गू ना ऐहिकही विषय भोगू, तेथके उता प्रसंगू मोक्षाचा तो. म्हणूनी कामाचे निबळे जो विषय सेवू पाहे सळे, तया विषयो ना स्वर्गु मिळे ना उद्धरे तो. तस्माच्छास्त्रं प्रमाणन्ते कार्यकार्यव्यवस्थितौ, ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पदविभागयोगो नाम षोडशोऽध्यायः. म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांचे व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. या कारणे पै बापा जया आथी आपुली कृपा, तेणे वेदांची या निरोपा आन न कीजे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटे चिते. ना तरी श्री गुरुवचना दिठी दे तु जतना, शिष्य आत्मभुवना माझी पैसे. हे असो आपुला ठेवा हाता आथी जरी यावा, तरी आदरे जेवी दिवा पुढा कीजे. तैसा अशेषाही पुरुषार्था, जो गोसावी हो म्हणे पार्था. तेणे श्रुती स्मृती माथा बैसणे घापे, शास्त्र म्हणेल जे सांडावे. ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषही विरुद्ध. ऐसिया वेदैक निष्ठा जालिया जरी सुभटा, तरी के आहे अनिष्टा भेटणे गा. पै अहिता पासूनी काढिती, हित देऊनी वाढविती. नाही गा श्रुती परवती माऊली जगा. म्हणूनी ब्रह्मेशी मेळवी, तव हे कोणे न सांडावी. अगा तुवाही ऐसीची भजावी विशेषेसी. जे आजी अर्जुना तू येथे, करावया सत्यशास्त्रे सार्थे. जन्मलासी बळार्थे धर्माचेनी, आणि धर्मानुज हे ऐसे. ओघेची आले अपैसे, म्हणूनी अनारिसे करू नये. कार्या कार्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी. अकृत्य ते कुडे लोकी वाळावेगा. मग कृत्यपणे खरे निगे, ते तुवा आपलेनी आंगे. आचरोनी आदरे चांगे सारावेगा. जे विश्व प्रामाण्याची मुदी, आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी. लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्य होसी. एवं आसुरवर्गू आघवा,
सांगोनी तेथींचा निगावा तोही देवे पांडवा निरूपिला इयावरी तो पंडूचा कुमरू सद्भावो जीवींचा पुसेल तो चैतन्याचा कानी ऐका संजये व्यासाचिया निरोपा तो वेळू फेडिला तयांद्रुपा तैसा मीही निवृत्ती कृपा सांगेन तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने येवढा होईन मी म्हणौनी निज अवधान मज वोळगे पसायदान दिजोजी सनाथु होईन ज्ञानदेवो म्हणे इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां षोडशोऽध्यायः।